आपण दौंड तालुक्यातील सोनोडी गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी ह्या वस्तीमध्ये राहणारे जे काही रहिवासी आहेत त्या रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यांनी पाण्याची वणवण करावी लागते, मात्र ग्रामपंचायत याच्याकडे दुर्लक्ष का करतंय असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. रिकामे हंडे घेऊन ते पाण्यासाठी जातात, पण पाणी त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये भेटताना दिसत नाही. त्यांनी या संदर्भात त्यांचा आक्रोश बाहेर येताना दिसतोय. ग्रामपंचायतवर त्यांची नाराजी देखील आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत येथील काही महिला आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं तुम्हाला पाणी कुठून येत होतं आणि पाणी का जे अगोदर येत होतं आता पाण्याची तुम्हाला चणचण का भासते, या संदर्भात अधिकृत माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नेमकं प्रकरण काय आहे, काय सांगाल? काय परिस्थिती आहे? तुम्हाला किती दिवसापासून पाण्याची आता महिना झालं पाणी येत नाही. बरं विहिरीचं काम चाललंय, आम्हाला सांगतात की विहिरीचं काम चाललंय. मग पहिलं पाणी आडचं सोडत होते ते का सोडणार आता? आता आम्हाला आड म्हणजे वरच्या गावामध्ये आड आहे आणि आडाला अख्ख्या गावाला पाणी येत होतं. मग आता का सोडणार ते पाणी आम्हाला? दे ना, 3 दिवसांनी दे ना आम्हाला पाणी. 2 दिवस बंद केलंय का? मग आता पाणीच नाही ना, महिना झाला पाणी नाहीये. इकडे चालू आहे, अख्खं गाव तिकडे पाणी करते, आमच्याच वस्तीला पाणी बिलकुल नाही. पाण्याला बाहेर निघत नाही. प्रत्येकाला पाण्याची वाट बघावं लागतं आणि प्रत्येक जण पाण्यासाठी तळतळ करतं. एकतर ऊन हे असं, उन्हाचा किती त्रास होतो पाणी नसल्यानंतर. या संदर्भात ग्रामपंचायतचे अधिकारी असेल किंवा ते लोक असतील त्यांना तुम्ही या संदर्भात काय माहिती दिली का? माहिती द्यायला ते कुठे होते? आम्ही आता ऑफिसला आलो ते आतमध्ये नव्हते, आतमध्ये कोणीही नव्हतं. मग या ठिकाणी कुणीच नसतं, ऑफिस खाली असतं का? ह्याच्या अगोदर आम्ही पाठीमाग पण आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत, पण आमच्या तक्रारीची नोंद घेत नाही तर आमची पाण्याची काळजी घेत नाही. तुम्ही आता इथं आला होता, इथं कोणी होतं का? कोणच नव्हतं इथं. कोणीच नव्हतं इथं. काय सांगाल, काय अजून कोणती समस्याला सामोरं नेमकं काय प्रकरण आहे? आता त्यांनी सांगितलंय ते आड म्हणून आहे, तिथनं पाणी भेटायचं पण आता भेटत नाही. मग आता काय प्रकरण, काय तुम्ही आता तुमची मागणी काय आहे? आम्हाला अगोदर सांगितलं आडाचं पाणी पुरत नाही, मग आपण विहीर खोदू आणि गावाला विहीर खोदू, पाणी पुरवू. कुणासाठी विहीर खोदू काय सांगितलं? दलित समाजासाठी विहीर खोदू म्हणजे इकडे तुम्हाला सेपरेट पाणी तुमच्या म्हणजे आता तुम्ही ह्या दलित परिसरामध्ये वस्तीला राहतात, दलित जास्त प्रमाणात दलित हो, आहेत. दलित जास्त प्रमाणात आहे. त्यांनी सांगितलं दलित वस्तीसाठी आम्ही विहीर खोदतो, तुम्हाला पाण्याचा प्रश्न मिळेल. आमच्या आज लोकांना जवळजवळ 4 दिवस महिने आंघोळ झाले भेटणार. आम्हाला पाण्याची टंचाई आहे. पण आता एका महिन्यामध्ये इतकी टंचाई आहे की आम्हाला अक्षरशः आंघोळीला का कशाला सुद्धा पाणी नाही, भांड्याला तुमचं नाही, कोणाचं आंघोळीला नाही. दलित समाजाचं कोणी कार्यकर्ता नेता यांनी काय या संदर्भात काय आवाज अहो, उठवला? सगळ्यांनाच पाणी टंचाई. वारंवार आम्ही इथं ऑफिसला येतोय, सरपंचांना फोन लावतो, ग्रामसेवकांना, फोन लावतोय, ग्रामपंचायत संदीप कोण कर्मचारी. आहे? संदीप आमच्यातलाच आहे, दलित पाणी सोडणार हा सदस्य आहे. हा, आता सदस्य होता, आता सरपंच झालाय, उपसरपंच. ते काय करतं पाण्यासाठी? मग काय पाणी सोड म्हणायला फोन केला तर ते फोन फोन उचलत सुद्धा नाही. उचलत नाहीये. कोण उचलत ते नाही. फोन उचलत नाही किंवा प्रति पाणी उत्तर मिळत सोडल्यावर नाही ना त्यांच्याकडून. घरोघरी फिर म्हणलं तर ते फिरत नाही. त्यांच्याकडे समोरून काय प्रतिक्रिया येते तुम्हाला? काहीच नाही. आम्ही कामातच आहे, मी फोन उचलला गेला नाही असं म्हणतात. मग फोन उचलून आम्हाला पाणी सोडू, आज नाही तरी आम्ही उद्या सोडू असं नाही. ते म्हणतात आम्ही कामाच्या गडबडीत. लोकांच्या बागायती आता होत्या ह्या पाण्यावर, काम जे चाललंय. जुना आड आहे सोनोडीतला, त्याच्यावर लोकांच्या बागायती होत्या. जवळजवळ दिवसभर पाणी, ते डायरेक्ट कनेक्शनचं पाणी दिवसभर चालू असतंय. ते त्यांच्याबद्दल काही दखल, आम्ही किती वेळा इथे येऊन सांगितलं की तुम्ही त्यांचे कनेक्शन जरा बंद करत जा, इकडे पाणी सोडत जा, तरी पण आमची कोणीही दखल घेत नाही. सरपंच नाही ना, ग्रामसेवक नाही ना, कुणीच दखल घेत नाही. पाहिलंच की कशा पद्धतीनं ह्या गावामध्ये पाण्याची टंचाई जे काय आड म्हणून आहे तिथून येथील जी दलित वस्ती आहे त्या ठिकाणी त्यांना पाणी पुरवलं जात होतं. काही भागामध्ये पाणी येत आहे, मात्र या ठिकाणी बहुजन वस्ती असल्यामुळे पाण्याला नाकारलं जातंय का असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय. जे काय ग्रामपंचायत मध्ये काय अधिकारी असतील, काय कर्मचारी असतील, काय पाणी सोडणारे असतील, यांच्यासोबत देखील त्यांनी या संदर्भात विचारणा केली, तरी देखील त्यांच्याकडनं ज्या प्रकारचं उत्तर हवं असेल ते उत्तर येताना दिसत नाही. नक्कीच ग्रामपंचायत असेल किंवा जे सरकारी यंत्रणा असेल ते या वस्तीकडे का दुर्लक्ष करतंय, की या ठिकाणी बहुजन लोक राहतात म्हणून या ठिकाणी दुर्लक्ष केलं जाते का? 14 तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. ज्या समाजाला पाण्यापासून वंचित राहावं लागत होतं त्या बाबासाहेबांमुळे आज सर्व समाजाला पाणी मिळतंय. परंतु बाबासाहेबांनंतर तरी देखील अजूनही त्या समाजाला त्या पाण्यापासून वंचित राहावं लागतंय, ही चिंतेची बाब आहे. कारण भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, पण या संविधानावर चालणारा देश अजूनही त्याच समाजातील लोकांना पाण्यापासून वंचित ठेवताना येथील काही राजकीय नेते दिसत आहेत. नक्कीच प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का,
की असंच दुर्लक्ष करत राहणार, हा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की हा ते ग्रामपंचायत आहे, दरवाजा ओपन आहे, याच्यामध्ये कोणी अधिकारी आहे का नाही अजूनही दिसून येत नाही, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच समाज येथील नागरिकांची सुरक्षेसाठी किंवा नागरिकांची समस्या जाणून घेण्यासाठी या ठिकाणी कोणी उपस्थित राहते का नाही, हा देखील सवाल उपस्थित होताना दिसतोय. काय मित्र सांगाल, कोण आहे आपण? मी ग्रामपंचायत शिपाई आहे. शिपाई आहे का? त्या अधिकारी कुठे गेले काय माहिती का? नाही, भाऊसाहेबांचा काही कोणताही चालला नाहीये. इथं लिपिका आहे लखन शिंदे पंचायत समितीमध्ये कामानिमित्त गेलेले ते. तर पाहिलंच की या ठिकाणी जे कर्मचारी शिपाई असेल ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. जे लिपिक आहे शिंदे म्हणून ते पंचायत समितीमध्ये गेलेले आहेत, पण जे काही अधिकारी आहेत त्याबाबत त्या संदर्भातील अधिकारी आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीत. नक्कीच या समाजाला वंचित ठेवण्याचं काम हे प्रशासन करतंय का? तुम्ही पाहू शकता की त्यांच्याकडे पाणी नाही आहे येथील रहिवाशांना, आणि हंडे रिकामे घेऊन ते या ठिकाणी वनवन या वस्तीमध्ये वनवन करताना दिसतात. नक्कीच प्रशासनाच्या वतीने काय कारवाई करणार हा देखील प्रश्न उपस्थित होताना दिसतोय. त्या परिसरामध्ये या समाजासाठी, बहुजन समाजासाठी, दलित वस्तीसाठी विहीर खोदलेली आहे, मात्र त्या विहिरीतलं पाणी, पाईपलाईन टाकलेली आहे, परंतु त्या विहिरीतलं पाणी अद्याप तरी त्यांना पाणी मिळताना दिसत नाही. नक्कीच हे प्रशासन का दुर्लक्ष करतंय की बाबासाहेबांनंतर देखील आता पाण्याची वनवन या समाजाला करावी लागते का, हा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय. पवन सावे, न्यूज अनकट, दौंड.